माप आहे गो. तर दीपाली म्हणती खूप दिवस झाले की आपण फिरायला नाही गेलो. म्हणजे दीपाली म्हणती मला नाही येणार फिरायला. तर पहिली एक आठवण म्हणून आम्ही मोबाईल मध्ये बघत होतो, एकदा फिरायला गेलो होते ते तुम्हाला पण थोडंसं आम्ही दाखवतो ते एकदा. काय पहिली आठवण? ते नाही का आपण रामेश्वर वॉटरफॉलला गेलो ते मोबाईल मध्ये दाखवतो पाठीमागा नाही का, म्हणजे आता 1.5 वर्ष झालं असतं किंवा 2 वर्ष. रामेश्वर वॉटरफॉल सचिन मुटकुळे येईल का मराठीत सर्च केलं? येऊ शकतं. बरं बघू. वाव, रामेश्वर वॉटरफॉल सचिन वाव, मुटकुळे. हे व्हिडिओ मी बघितलंच नव्हता. आपण दोघांचा फोटो होता ना thumbnail. लय भारी वातावरण होतं आहे ना. वाव, किती दिवसाची आठवण राहते. आठवणी खूप जपून राहतात. आम्ही गेलतो दीपाली, मी आणि विराज. तेव्हा आनंदी नव्हती, आपल्या म्हणजे जन्मालाच नव्हती आली आनंदी. कसलं भारी वातावरण होतं. लयच गर्दी. काय म्हणणार तू? काय म्हणत होती? लय एन्जॉय. भारी वाटलं? कसं वाटलं? पुन्हा यायचंय का? पुन्हा पण या. किती छान होता ना. क्यूट होता दादू, किती छान होता तेव्हा. हे किती व्हिडिओ लहान होता मी बघितलंच नाही कधी. नाही. तर थोडी क्लिअरिटी अजून बी चांगली होईल. क्लिअरिटी सेटिंग मध्ये जायचं. खूप लोकांची गर्दी. कुठे बघू दे. कर ना सेटिंग, कर ना तर क्लिअर होईल. वर क्वालिटी 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 1 नंबर. मंदिराकडे पण सगळ्यात खाली 4 नंबर. आहे. पुन्हा 720 कर बरं, तेवढं क्वालिटी वाढेल अजून. आणि वाटाणे पण ही पुन्हा असंच वॉटरफॉलला रोड आहे. वाव, वाढली. ती असंच नदी वाढली नाही क्लिअरिटीच वाढते. ओढा नदी. किती बारकाले पोर आहेत ते बघ, किती उंच उंच फार अशी गर्दी. इकडे गेले हे बघा, ही पार पाण्यापाशी. पाण्यापाशी गेलेत. हा अयो, किती लोक किती छान आहे. छान आहे खेळू. खरंच मस्त आहे. जुन्या आठवणी एकदम भारी वाटतात. खरंच भारी व्हिडिओ. अयो पाणी. हो, धार किती धारी खालीच आहेत बाय मग पोरं. भारी खालीच आहे. अयो, कुठं उभा राहिले आता हे. अयो, बघ किती किती काठा उभा राहते. किती काठा उभा राहायची काही गरज आहे का काय बरं? गरज आहे? खाली तर संपला विषय, संपला. विषय नाही, पार विषयच खोल. मग पारच गेला डायरेक्ट. हसतीच बॉ. बघ मी इथं. हा तू इथे. असं एकदा फिरायला जायचं आपल्याला. विराज, तिकडे कुठे पाणी? पाणी कुठे? विराज किती लहान होता. लय लहान होतं खूप. किती क्यूट आहे. लय चिटकूस पाणी बेबी दाखव जाणी तिकडे. होती माझी. काय कधी लेकरं मोठे कळतच नाही. कळतच नाही. कधी लेकरं मोठे होते ना ते आपल्याला कळत सुद्धा नाही, है का नाही. भारी येत आठवणी, पण लेकरांचं लय अवघड असतं. आपण विखे कसे दिसत होतो तर कसं दिसत होतं बघा ना आपण. आपण लय दिवस 2-3 वर्ष झालं असेल ना. नाही, 2-4 वर्ष होत आला आता. 2 काय दाखवतोय दादा? जांभळं चांगलं दाखवते. दाखवतोय. अयो, किती छान आहे किती छान. बाबा. किती छान आहे. अयो किती माणसं देवा आहेत. देवा देवा देवा. हो, आता तर भीतीच वाटून बॉल. भीतीच वाटायला लागली आता. होय लईच आठवणी त्यात जुन्या. हा आत्ताचा व्हिडिओ आहे ना 2 वर्षापूर्वीचा आहे. दीपाली आणि मी गेलतो फिरायला. आता दीपाली मध्ये कधी जायचंय फिरायला? आता आनंदीला आणि त्याच्यामुळं फिरणं होत नाही. पण तरी ह्या वर्षी मावठा देवीला जायचं, नवरात्रात त्याच्यात फिरायला सगळीकडे जाऊ आपण. आता हळूहळू आनंदी बी मोठी व्हायला लागली. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल ना तर फक्त एवढंच करायचं, रामेश्वर वॉटरफॉल सचिन मुटकुळे. मराठीत करा नाही तर इंग्लिश मध्ये करा, लगेच शिव आपला व्हिडिओ. मस्त असं वातावरण बघायला म्हणजे भेटन. आणि आम्ही त्यावेळेस गेलतो ना, आता 2-3 वर्ष होऊन गेले असते ना. मस्त वातावरण होतं आणि लय एन्जॉय केलं आम्ही. पण असं डोक्यातून ते दिवस म्हणजे निघून जातं. पण असं व्हिडिओ बघितल्या परत त्या आठवणी ताज्या होतात. त्यामुळं म्हणजे व्हिडिओ काढणं काही हे नाहीये, म्हणजे चांगलंय. कारण मग दादू सुद्धा एवढा कधी झाला, कधी शाळेत जायला लागला, खेळणं सुटलं आणि पाटी पेन्सिल हातात कधी आली काही कळलंच नाही. म्हणजे खरंच भारी वाटतं, भारी वाटतं जुन्या आठवणी बघून. जुन्या आठवणी. आणि आता आमच्या परिवारात त्यावेळेस आनंदी नव्हती. आता बघा आनंदी आहे. म्हणजे किती बदल होतोय दिवसांदिवस. आणि खरंच जुन्या आठवणी बघायला छान वाटतंय आणि आम्हाला पण बघून आनंद वाटतो, आहे की नाही.
तर बघा तसं म्हणजे व्हिडिओचं महत्व एवढं पण आहे की आपण कधीही बघू शकतो. आपण म्हणजे आपला भूतकाळ आहे ना हा, तो भूतकाळी भूतकाळ कधी पण आपण बघू शकतो नाही का? भविष्यकाळात भविष्य काळात कधी पण आपण आपला भूतकाळ भूतकाळ बघू बघू शकतो शकतो फक्त. व्हिडिओच्या माध्यमातून हा, फक्त. भविष्यकाळ कोणी बघू शकत नाही पण भूतकाळ तर बघू शकतो. कारण लेकरं सुद्धा मोठे झाल्यावर त्यांना सुद्धा आपण दाखवू शकतो त्यांचं लहानपण. चला आनंदी आली आवर आता आनंदीचं, मी पण जातो आता. चला आता आनंदीच्या पण आठवण राहते, क्यूट 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 आनंदीच्या आठवणी. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळी सकाळी आता सध्याला 7 वाजल्यात आणि 7 वाजता मस्तपैकी पाणी तापत आहे. आणि आता विराज उठलाय आणि विराजला आंघोळ घालायची आणि लावायचं शाळेत. तर पहिलं उठल्या उठल्या काय आहे, विराज उठला एकदा की पहिली त्याला आंघोळ घालायची, त्याचं उरकायचं थोडंसं जेवण वगैरे. त्याला थोडं त्यांनी केलं की पहिलं सकाळी सकाळी बसपाशी नेऊन सोडावं लागतं, म्हणजे तो जातो शाळेत. तर सकाळी सकाळी असते आता पावसा पाण्याचं निवांत, जरा चुलीकडंच पेटवली आहे पत्र्यामध्ये. आणि इकडं शेळ्यात आताच करडं पाजून घेतलेत आणि बांधलेत बिकरडं, एक मोकळं सोडली पाट. तर बोकडं बांधलेत, त्याला येडवून करतात. पाट आहे ती जरा थोडी मोकळी सोडली. चला आता विराजचं कुळवर आलंय, बघतो एकदा. सकाळी सकाळी काय आहे बरं का, सकाळी सकाळी म्हणजे बघा, घास काल आणला होता का, सकाळी आणला काय की जाऊन, पण आणलाय करड्यांसाठी घास. आणि काल ही झाड आहे ना थोडंसं लय मोठं झालं तर पाहिलं असेल, तर काल काटून घेतलंय. तर छान वाटतंय काटलं झाड, बारीकच झाले पण आता लय मोठं झाड होतं ना. पण आता पावसात पुन्हा फुटत, तर दीपाली लावते अशी थोडी थोडी झाडं काही ना काही. आणि तिकडं गुलाबाचं झाड आहे, पुन्हा इकडं काहीतरी महादेवाला जलतं ना असं झाड आहे, ते पण आहे आता राहिलेलं. तर ह्याला फुलं येते जणू काहीतरी पांढरे का काहीतरी महादेवाला लागतात ते. आणि ह्या साईडला गुलाबाचं फुल आहे, पण ते लय शेळ्याने खाल्लंय, कार्डानी शेळ्यानी. आणि काही नवीनच वाल का काहीतरी आली, ते आता वर जाईन इकडं नाही का, पुन्हा होईल. बोला मॅडम, आवरलं का? आवरत आहे, घ्या सकाळी सकाळी पटकन आवरून. चाड छान आहे, छान आहे, मस्त आहे. कटील. आनंदी उठली, आनंदी चला. काय वाटाणा? हे आहे वाटाणा आणि हे आहे शेंगदाणे. बरं, गॅस स्वयंपाक करून, गॅस स्वयंपाक करून. चला तर कालच कमेंट केली ती एक दादाने, म्हणजे तुमचं दुकान छोटस आहे का वस्ती छोटी आहे? तर दुकानाचं म्हणजे होतो का धंदा, होतो का व्यवस्थित? तर आपलं छोटंच दुकान आहे आणि बरं आहे, आणि वस्ती बी छोटीच आहे. पण चला तरी बी 300-400 रुपयाचा आपला धंदा रेग्युलर होतो असा पकडून चालायचं. जर 300-400 रुपये जर नसते भेटले समजा दिवसाचे, तर मग आपल्याला हे व्यवसाय करायला परवडलंच नसतं ना. मग आपलं शेतीतच थोडा थोडा काही दुसरा उद्योग करायला परवडते नाही का. मग माळवं वगैरे केलं असतं तर थोडंफार, तर मग ते सुद्धा परवडलं असतं. त्याच्यात बी 200-300 रुपये राहिले असते, 400-500 रुपये. पण आपल्याला ते त्याच्यात बी 200-300 रुपये वर्षभरात, पाऊस असू ऊन असू दुष्काळ असू काही व्हायना, पण 300-400 रुपये आपल्याला रोजचे सरासरी रोजंदारी सुटती नाही का. चला सगळ्या गोष्टीत कसं असतं, किराणा दुकान म्हणलं की बऱ्याच जणांना माहीत असतं इन्कम जास्त नसते, छोटे छोटे इन्कम असते. प्रत्येक पुढे मागं रुपया आठणीच असते. पण दिवसभर किरकोळ किरकोळ आपलं कसं आहे, शाळा आहे आपल्या इथं समोर शाळा आहे, शाळेतले पोरं असतील, वस्ती बी चांगली बऱ्यापैकी मोठी आहे. आणि प्रत्येक म्हणजे रोडवर आहे, पुन्हा येता जाता इकडं बऱ्याच वस्त्या आहेत पुढं ह्या रोडने. मेन इथं गाव तर जवळच आहे, गावातून मेन हवे. प्रत्येक जणाला आष्टीहून आलं की हेच रोड आहे, तालुक्याच्या ठिकाणी आलं ना तर इकडं पुढं जे वस्त्या जातात हाच रोड आहे. तर मग त्याच्यामुळं जाता येता रानातल्या वस्तीवर सामान वगैरे नेता, पाहुणे रावळे, शाळा, तर सगळ्यात किरकोळ दिवसभर किरकोळ किरकोळ कामं चालू असतात नाही का, काही ना काही न्यायला. तर मग होतो धंदा बी होतो व्यवस्थित, बरं ठीक आहे. तर आता हे थोडेसे बल्ब राहिलेत, हे बल्ब थोडे लावून घ्यायचेत. आता काय होतं, गिरायक चालू असते आणि प्रत्येकच गिरायकाला दाखवू शकत नाहीत, लेडीज असतात आणि काहीला छान वाटतं काहीला नाही वाटत. तर आमचे किरकोळ किरकोळ चालू असते नाही का. म्हणजे एक माणूस आला की मग
एक एक दोन किरकोळ प्रत्येकच गोष्टीला प्रत्येकच माणसाला नाही आपण दाखवू शकत. आपण आपल्या जीवनात काय चाललंय जास्त करून हा व्हिडिओ आपण दाखवतो. थोडं थोडं कधी मध्ये दाखवतो नाही का, ज्यांना असं लाजत नाही चांगले माणसं आहेत बघून त्यांना दाखवावं लागतं. नाही तर आपल्या पुन्हा आपल्या दुकानाला कोणी यायचं नाही पुन्हा गिऱ्हाईक लाजायला लागल्या. कालच एक बल्बाची पेटी आणली तर आता बल्ब लावून घ्यायचे. बल्ब संपले होते, वर 50 होते आणि खालच्या कप्प्यात बी 50 बल्ब, 50 जुने 100 बल्ब पेटी देतात. तर म्हणलं चला इथं कुठंतरी एक कप्प्यात लावून घ्यावं, मोकळा कप्पा झालाय. घेतले एकदाचीच बल्ब लावून. आता विराजचं काय चाललंय तरी आमच्याकडे अस्तर वगैरे बी असतात, फॉल अस्तर विकायला. दीदीचं उरकलंय, गाडी आली का? विराज दूध पिऊन घे, आवरलं तुझं, त्याला दूध प्यायचंय. विराज अय काय करतो? अरे रोड बनिलाय तू पण मग सकाळ आता माघारी आल्यावर रोड आता असतो काय? उशीर झालाय, चल गाडी आली. विराज म्हणतो मी रोड बनिलाय काल मातीचा, लवकर दप्तर घेऊन ये. आणि इथं माती टाकून असा रोड बनितोय, खेळतो ना माघारी आलो 3 वाजता. गाडी जाईन, चला लवकर. हा गाडी जाईन, मी गाडी बसलोय. सगळे म्हणतात गाडी जाईन, मी तर गाडी येऊन बसलोय. आता पोरं उरकून येईना त्याला मी काय करणार आहे. चला पटकन. बसा. तिची गडबड बघा चालली. अरे थांब थांब थांब, तुला जायची काय? टाटा कर, टाटा कर, जाऊ नको, टाटा कर, टाटा कर, जायचं नाही. अच्छा बस, चल जा घरी, आता घरी जा. चला आत्ताच विराजला त्याला सोडलं, गेले बसमध्ये बसून आणि आनंदीला आता घरी सोडलं. काय होतं झटपट सकाळी लगेच जाऊ सर गाडी इथे बरं का, जाऊ सर म्हणजे 100% एक 5 मिनिटाचा फरक राहतो ना, लगेच गेल्या गेल्या गाडी इथे. तर आलोय आता रानात, म्हणजे आपल्या घरापाशीच राहणे. तर काकरी पाळी म्हणजे पाळी नाही झाली पण काकऱ्या मारून घेतल्या होत्या. लेकरच फुटले नव्हते अगोदर, पण तरी मला काकऱ्या मारून ठेवा. आता डायरेक्ट जरी पेरलं तरी जमायसारखं आहे. आता वेळ भरपूर झालाय पहिला आणि अजून बी रानं असे मोकळेच येतं. तर वाटतंय पेरून घ्यावा. एकदा मला ओल कशी आहे कितपर्यंत आहे आणि कोरडं झालं की पेरून घेता येईल. तर ओल तर बघतोय खाली तर ओलं झालंय, काही नाही एवढा पाऊस नाही बरं का, पण ओलं झालंय. आणि पेरलं की अजून एखादा शिपका सपका झाला की उगल येईल, पेरून घ्यावा असं वाटतंय. तर कधी पेरता येईल, जर दुपारपर्यंत ऊन पडलं ना असंच आज, तर दुपारून 12च्या पुढं पेरता येईल रानात. आत्ताच पेरणाऱ्याला फोन केला, ते म्हणले थोडासा वापसा होऊन द्या म्हणजे चांगलं उगल. आणि रानात आता मी बी 10 दिवस झाले इकडे रानात नाही आलो, काय मेथी टाकली का काय कोणास टोक रानात मस्त आली काहीतरी. आणि थोडीशी होती ती गवार, ती गवार अजून आहे आपल्याला, गवार देते 7 घास. आणि आता इकडं बी काकऱ्या मारून घेतल्यात, पेरायचे आहे अजून ओलंय बरं का. आज जर असंच ऊन राहिलं ना तर मग उद्या होईन पेरायसारखं. तर सूर्य उगलाय म्हणजे ऊन तर पडलंय आणि बघू मग घ्यायचं पेरून. आता काय करावं, चला वरूनच बघितलं तेवर घरून लागले बा आवाज द्यायला. एक तर कुठंतरी मी म्हणतो ना, आता किती दिवस झाले मी रानातच नाही आलो, इकून तिकून पाहिले ते रानात आलो, लगेच घरून आवाज. काय करताय, या लवकर, पाणी तापलंय, आंघोळ करायची. बरं चालतंय, करतो मी आंघोळ. चल दीपा चल, चल आता आंघोळ घेतो एकदा करून, ड्युटीला मग जायला पुन्हा मोकळं होतंय. रडती आत्ताशी थोडं हिरवळ दिसायला लागली नाही का. आतापर्यंत पाऊस नव्हता, आत्ता पाऊस पडून आत्ताशी थोडंसं पुढं बघायला गेलं तर आत्ता हिरवं दिसतंय. तर असाच पाऊस राहिला तर होईल हिरवळ सगळी नाही का. आता छान दिसायला लागलंय. काय गलती ग, स्ट्रॉबेरी खाती, स्ट्रॉबेरी ए स्ट्रॉबेरी. चला सकाळी सकाळी गर्दी अशी चालू असते, गिराईक पण चालूच आहे. चला आवरावरी सकाळी सकाळी गडबडीत चालूच असते. किती राहिले दोन, जेवायला वाढलं असतं मला, जेवायला वाढायसाठी म्हणलं किती राहिले. बरं
आवरलं का आईला अर्धा झालं गिऱ्हाईक देतोय लवकर आवरणार लागा लय भूक लागली. ऊन दुन वय अयो दुन तर लय मोठं होतं बा. दुन लय मोठं आहे या दोन लवकर. काय म्हणते ती पारी बघू दे कसला आहे. नाही आता पॅकिंग केलंय आतमध्ये मला नाही माहिती. तिथे गेल्या बघा आता मस्त आहे चांगलं गिफ्ट आहे. चला दीपाली मस्तपैकी पापड तळीती आहे. आता जेवण करायचं म्हणल्या मुली तुम्हाला थोडेसे पापड तळून देते म्हणजे खायला होते ना न्यायला होते. दीपाली मॅडमचं असतं रोज असं. मग झाले पापड बी तळून झाले. आता जेवण करून घेतो मी आणि दीपाली. आणि इथं वास्तुशांती आहे घराची एक जणाची आमच्या गावात. तुला जायची वास्तुशांतीला बरं एक फोटो आणलाय तेवढा दी बरं का. मी संध्याकाळी जाईन बरं का. आता ड्युटीला जायचं संध्याकाळी यायला अंधार पडतो आणि पुन्हा पाऊस जर आला ना आता तिकडे जायला चिखल बरं का. रानातली वस्ती म्हणजे लय चिखल होतो. तिला म्हणलं आता आभाळ आलंय तर मग दुपारी 2 वाजता जा ते फोटो दे तेवढा जेवण करून या. गुलाबजामुन 3 बनले तर आता दुकानाला आलते ना म्हणले. आणि हा तर या खाऊन पिऊन काय थोडस आम्ही आलो तर येतो संध्याकाळी नाही तर नाही बी उशीर होतो ना.